नमस्कार, मी डॉक्टर नितेश कल्याणराव भोजने, कन्सल्टंट पीडियाट्रिशियन आणि न्यूनॅटॉलॉजिस्ट म्हणून मागील 2 वर्षापासून विरा मेडिसिटी हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. मी बालरोग तज्ञ म्हणून माझ्या बालरोग विभागामध्ये ज्या सुविधा आहेत त्याच्याबद्दल उपचार पद्धती सुविधाबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्यामध्ये ओपीडी जे बाह्य रुग्ण विभाग, त्यामध्ये लसीकरण सुविधा, नुकत्याच जन्मलेल्या बाळांसाठी जसं की आता BCG असेल, हेपॅटायटिस B असेल, OP असेल, या लसीकरणापासून तर सर्व 10 वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये सर्व लसीकरण सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. तसेच क्रिटिकल केअरमध्ये जर बोलायचं झालं तर NICU म्हणजे बालरोग अतिदक्षता विभाग आहे नवजात बालकांसाठी. त्यामध्ये आपल्याकडे NICU हे 10 बेडचं आहे. त्यामध्ये तसंच लागणाऱ्या सुविधा म्हणजेच जे कमी वजनाचे बाळ असतात व कमी आठवड्यामध्ये जन्मलेले बाळ असेल त्यांच्यासाठी व्हेंटिलेटर सुविधा, CPAP सुविधा, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, तसेच फोटोथेरपी युनिट, या सर्व सुविधा आपल्याकडे विरा मेडिसिटी हॉस्पिटल येथे अवेलेबल आहेत. ह्या सर्व सुविधा ज्या आहेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेमध्ये अंतर्गत एकदम मोफतमध्ये अवेलेबल आहे. तसेच PICU म्हणजे जे बालरोग अतिदक्षता विभाग आहे त्यामध्ये जर बोलायचं झालं तर हे आपल्याकडे 5 बेडचं आहे व त्यामध्ये जे एक महिन्यापासून तर 14 वर्षापर्यंत लागणाऱ्या बालकांसाठी जे पण सुविधा आहेत ह्या सर्व सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहेत. या पण सर्व महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेमध्ये व आयुष्यमान भारतमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहेत. तसेच कॅशलेस सुविधा सुद्धा यामध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे जर तुमच्या बालकांना जर नॉर्मल सर्दी खोकला व अति गंभीर जर आजार असेल तर एकदा नक्की भेट द्या विरा मेडिसिटी हॉस्पिटल येथे.